हाय गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल कोल्हेवाड्याचा नाखवा कृपाल भंडारी नागेश भंडारी. तर गाईज आज किती दिवसातून म्हणजे ब्लॉग बनवतोय मी. तर आज नक्कीच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि मजा येणार ब्लॉग बघायला. आणि नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच आज आम्ही चाललो आहोत आमच्याच गावातील शिव मंदिर आहे तिथे. तर आता आम्ही निघालो आहोत शिव मंदिरात दर्शनाला. तर ही मूर्ती म्हणजे पूर्ण सवांगी आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये तसेच पालघर जिल्ह्यामध्ये देखील अशी मूर्ती तुम्हाला कुठे आढळली तर आम्हाला नक्कीच कमेंट करा. अशी आमची शिव पार्वतीची आणि गणपतीची मूर्ती, पूर्ण सवांगी मूर्ती ही आमच्या मंदिरात आज स्थापन केलेली आहे. आणि ती पूर्ण मूर्ती म्हणजे पूर्ण पाषाणी आणि स्वयंभू अशी मूर्ती आहे ती. तर आता आम्ही निघतोच, तुम्ही पण कंटिन्यू राहा. सर्वांना नागपंचमीच्या परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला गाईज जाऊया आता मंदिरामध्ये. कंटिन्यू राहा नक्कीच ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग मध्ये बघायला नक्कीच अजून मजा येणार. तर आवर्जून पहा ब्लॉग. तर गाईज आता आम्ही मस्त गाडीमध्ये बसलेलो आहे आणि चाललेलो आहे मंदिरात शिवाचं दर्शन घ्यायला. तर चला गाईज दाखवतो तुम्हाला कसं कसं जातात ते. आमच्या इथून जवळच आहे, म्हणजे 2 मिनिटाचा रस्ता आहे. तरी पहा तुम्ही. तर गाईज तो पहा मंदिर. गाईज आता गाडी वगैरे पार्क करून झालेली आहे आणि आता चाललोय मंदिरामध्ये. चला मंदिरामध्ये जाऊ आणि भेटू. गाई जाऊन पाहू शकता, हा आहे नंदी महादेवाचा आणि महादेव. या आमच्या काकी देखील आलेल्या आहेत दर्शनाला. गाईज तुम्ही बघू शकता किती सुंदर असं पूर्ण गाभारा आहे मंदिराचा. ही पालखी आहे, पूर्ण एकदम मस्त, एकदम RCC कन्स्ट्रक्शन आहे. आणि पूर्ण आणि तिथे शंभू आणि पार्वती माता तसेच गणपती, मांडीवर गणपती, पूर्ण सवांगी अशी मूर्ती आहे आमची, पाहू शकता. तर गाई दर्शन वगैरे मस्त झाले आणि आज मी आता गाभाऱ्यात बसलोय. कोणीच नाही, एकदम शांतता, खूप छान वाटतंय. हे बघा, कोणीच नाही, एकदम शांतता आहे आणि खूप छान वाटतंय. आज नागपंचमी असल्यामुळे सर्वच शिवभक्त सकाळी येऊन गेल्यात होते. आणि आम्ही आता सध्या तरी वाजले असतील 3-3:30 वाजल्यात. त्या सुमारास आता इथे मंदिरात जरा गर्दी कमी आहे, पण मस्त दर्शन झालं, पाहू शकता तुम्ही. एकदम मस्त अशी मूर्ती आणि एवढं शांतता आहे की कोणाचंही काही झालं तरी मस्त येणार आणि इकडे बसणार तर काहीच वाटणार नाही, कारण खूप आणि खूप शांतता आहे इकडे.
मस्त मंदिरात एकदम मन रमून जातो. नक्कीच तुम्ही आवर्जून भेट द्या आमच्या शिव मंदिराला. नक्कीच तुम्ही आवर्जून भेट द्या आमच्या शिव मंदिराला. पूर्ण स्वयंभू अशी मूर्ती आमची मंदिरात स्थापन केलेली आहे आणि पुरातन मूर्ती आहे एकदम. शाळा सुटल्यामुळे शाळा जवळच आहे, त्याच्यामुळे इकडे दर्शनाला सुद्धा आलेत मुलं. कार्तिकी आज मंदिरात एंट्री करताच जे मंदिराच्या समोरून जे डावी बाजूला जो आहे तो शिलालेख आहे तो जरा आपण बघूया जरा. ही जी शिला आहे ही शिला आपण बघता आहात. ही साधारणतः मी 3री-4थीला असताना ही शिला आमच्या हायस्कूलच्या मागे होती, त्या साईडला एका शेतात होती. मग त्यानंतर तिथे पूर्ण इतिहासकार येत होते, पूर्ण संशोधक येत होते. मग नंतर पूर्ण गावाच्या कमिटीने पूर्ण ठराव केला की ही शिला कुठेतरी बाहेर पडलेली आहे, ती कुठेतरी मंदिराच्या साईडला एक पिंजरा असा केलेला आहे मस्त स्टीलचा. त्यामध्ये आता हे पूजन करून इथे विराजमान केलेले आहे, तुम्ही बघू शकता. तो शिलालेख जो आहे तो शिलालेख पूर्ण संस्कृत असल्यामुळे मी तुम्हाला काही त्यातला काही बोलू शकत नाही, मला एवढी संस्कृत म्हणजे अवगत नाही आहे. तर त्यामध्ये शिलेवर त्या एक हत्तीचं चित्र आहे आणि पूर्ण अशी शिलालेख पूर्ण असं लिहिला गेला आहे तो. आणि पूर्ण संस्कृत ते शिलालेख आहे त्याचं पूर्ण मराठीमध्ये रूपांतर करून इथे पूर्ण लावलं गेलं आहे. हा संस्कृत आहे आणि त्याच्याच उजव्या साईडला हा मराठी रूपांतर केलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा नक्कीच या आणि आवर्जून भेट द्या आमच्या मंदिराला, कारण की आमचं मंदिर खूप छान आहे. आणि नक्कीच या आणि आवर्जून नक्कीच भेट द्या. प्रामुख्याने आमच्या गावाचं जे नाव आहे ते शिवमंदिरामुळेच स्थापन झालेलं असावं किंवा दिलं गेलं असावं. तर दरवर्षीप्रमाणे जी ते शिवरात्री होते, मोठ्या उत्सवात सण साजरा केला जातो तो. आणि पूर्ण तुम्ही बघू शकता अशी रूपरेषा असे हा गेल्या वर्षीचा आहे. तर काही चला, दर्शन वगैरे मस्त झालं आणि आम्ही आता चाललो आहे घरी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कसं वाटलं आमचं गावचं मंदिर तर नक्कीच येऊन एकदा तरी भेट द्या आमच्या गावच्या मंदिराला. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला गाईज ब्लॉग एंड करूया गाईज. पुढच्या ब्लॉगमध्ये आता लवकरच भेटू गाईज. बाय बाय.